कॉकरोच जनता पार्टीचे सोशल मीडिया पेजेस हॅक झाल्याच्या चर्चा सध्या जोरात सुरू आहेत आणि त्यानंतर सोशल मीडियावर एकच प्रश्न विचारला जातोय, एका नव्या राजकीय आवाजाला थांबवण्याचा प्रयत्न तर होत नाहीये ना मित्रांनो? मुद्दा फक्त एका इंस्टाग्राम पेजचा किंवा फॉलोअर्सचा नाहीये, मुद्दा आहे त्या लाखो तरुणांचा जे आज सोशल मीडियावरून आपला राग व्यक्त करतायत, प्रश्न आणि समस्या मांडत आहेत। देशातील युवक आज बेरोजगारीवर बोलतोय, नीट पेपर फुटीवर बोलतोय, भ्रष्टाचारावर बोलतोय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो आता गप्प बसायला तयार नाहीये। पूर्वी सोशल मीडिया म्हणजे फक्त मनोरंजन होतं, पण आता ते आंदोलनाचं सर्वात मोठं हत्यार बनलंय। आज एक रील लाखो लोकांपर्यंत पोहोचते, एक पोस्ट सरकारला प्रश्न विचारते आणि एक हॅशटॅग संपूर्ण देशात चर्चा निर्माण करतो। आणि कदाचित म्हणूनच जेव्हा एखादा आवाज तरुणांमध्ये वेगाने वाढायला लागतो तेव्हा त्याला थांबवण्याचे प्रयत्न सुरू होत आहेत। कधी ट्रोलिंग, कधी धमक्या आणि कधी अचानक सोशल मीडिया पेजेसवर अडचणी आणणे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तरुणांचा आवाज दाबून प्रश्न संपत नाहीत, उलट प्रश्न आणखी मोठे होत आहेत आणि अजून प्रश्न वाढत आहेत। प्रश्न हा आहे, देशातील तरुणांचा आवाज इतका धोकादायक का वाटतोय आणि प्रश्न विचारणाऱ्या युवकांना थांबवण्याचा प्रयत्न नेमकं कोण करतंय? पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, अकाउंट हॅक होऊ शकतं, पेज डाऊन होऊ शकतं, पण लोकांच्या मनात तयार झालेली भावना डिलीट करता येत नाही।